वय अवघं 24 वर्ष, पण दिसायला एवढ्या स्वर्गातील अप्सरेसारखी देखणी. कॉर्पोरेट ऑफिसमधील मोठ्या पडद्यावर काम करणारी नैना जेव्हा थकून भागून घरी यायची, तेव्हा तिच्या वाट्याला यायची ती फक्त एक भयान शांतता. तिचा कोट्यधीश नवरा 24 तास फक्त बिझनेस मीटिंग्स आणि कामात व्यस्त असायचा. तिच्या भावनांना, तिच्या सुंदर देहाला स्पर्श करणारं घरात कोणीच नव्हतं. पण जेव्हा एका रात्री नैना सर्व मर्यादा ओलांडून मोगऱ्याच्या सुगंधात बेधुंद होऊन आपल्याच 19 वर्षाच्या हट्टाकट्टा बाच्याच्या म्हणजेच अरविंदच्या खोलीत अंधारात जाते आणि बेडवर झोपलेल्या अरविंदच्या अंगावर हळूचा आपला नाजूक हात ठेवते, तेव्हा त्या रात्री त्या दोघांमध्ये असं काय घडतं ज्याने संपूर्ण नात्याची मर्यादाच ओलांडली गेली. काय होतं त्या रात्रीचं ते गुपित सुख जाणून घेण्यासाठी ही कथा पूर्ण बघा. मुंबईची 30 संध्याकाळ. बाहेर संतपणे पाऊस पडत होता. हवेत एक प्रकारची गुलाबी थंडी आणि पाऊस यांचा संमिश्र गारवा पसरला होता. रस्त्यावर गाड्यांचा लांबच लांब रांगा होत्या. ऑफिसच्या गाडीच्या विंडशीटवर पडणारे पाण्याचे थेंब आणि बाहेरची गडद होणारी जाणारी संध्याकाळ नैना अगदी शांतपणे पाहत होती. नैना वय अंदाजे 24 वर्ष, एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीत वरिष्ठ संस्थापक म्हणून काम करणारी कमालीची, आत्मविश्वासू, सुसंस्कृत आणि अतिशय देखणी स्त्री. तिचे सौंदर्य एखाद्या अप्सरेसारखे होते. निसर्गाने तिची चालढाल आणि सरपातळ बांधा इतका आकर्षक बनवला होता की तिच्याकडे पाहण्याची नजर तिथेच खिळून राहायची. तिचे बोलके डोळे आणि चेहऱ्यावरील नजाकतीचा भाव कोणालाही घायल करणारी होती. कामाच्या ठिकाणी ती एक कणखर आणि यशस्वी महिला म्हणून ओळखली जात असली तरी तिच्या वैयक्तिक आयुष्यात एक भयान शांतता पसरली होती. नैनाचा नवरा एक मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होता, पण त्याचे संपूर्ण आयुष्य फक्त बिझनेस मीटिंग्स, फोन कॉल्स आणि लॅपटॉप भोवतीच फिरत होते. लग्नाच्या सुरुवातीच्या काही वर्षात नैनाने हे नातं टिकवण्यासाठी, त्यात रंग भरण्यासाठी खूप प्रयत्न केले. रोमॅन्टिक डिनर डेट्स, छोट्या छोट्या ट्रिप्स, मनमोकळ्या गप्पा, पण तिच्या नवऱ्याच्या महत्त्वाकांक्षापुढे तिच्या भावना फिक्या पडत गेल्या. हळूहळू त्यांच्यातील भावनिक बंध सैल झाले आणि नैनाच्या आयुष्यात एक मोठी मनाची पोकळी निर्माण झाली. ती एका अशा हळूवार स्पर्शासाठी आसुरलेली होती जो तिच्या अस्तित्वाला पुन्हा जिवंत करेल. अशातच काही महिन्यांपूर्वी नैनाच्या बहिणीचा मुलगा अरविंद तिच्या घरी राहायला आला. अरविंदला मुंबईतील एका नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता. अरविंद अवघ्या 19 वर्षाचा होता. नियमित व्यायामामुळे कमावलेले त्याचे पिळदार शरीर, हट्टाकट्टा आणि सळसळीत तरुण देह कोणाचंही लक्ष वेधून घेईल असाच होता. त्याचा स्वभाव थोडा अंतर्मुख होता, पण त्याची मदाळ हसू आणि खट्याळ स्वभाव खूप आकर्षक होते. अरविंदच्या येण्याने नयनाच्या आयुष्यातील उदासपणा थोडा कमी झाला. दोघेही रोज सकाळी नाश्त्याच्या वेळी आणि संध्याकाळी चहाच्या वेळी तासनतास गप्पा मारायचे. अरविंद त्याला कॉलेजमध्ये घडलेले खोडकर मस्तीचे किस्से सांगायचा, तर नैना तिच्या कॉर्पोरेट विश्वाबद्दल बोलायची. नैनाला आता घरात कोणीतरी हक्काचा माणूस मिळाल्यासारखं वाटत होतं. तिच्या मनातील एकटेपणा हळूहळू दूर होत होता आणि तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा मोहक सौंदर्य खुलून आलं होतं. एक दिवस नेहमीप्रमाणे नैना डायनिंग टेबलवर अरविंदची नाश्त्याची वाट पाहत होती. रोज वेळेवर येणारा अरविंद आज खूप उशीर झाला तरी बाहेर आला नव्हता. नैनाला आदल्या दिवशी ऑफिसमध्ये झालेल्या एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल त्याच्याशी बोलायचे होते, त्यामुळे तिची उत्कंठा वाढत होती. नैनाने त्या दिवशी एक अतिशय देखणी लाल रंगाची रेशमी साडी नेसली होती. तिची मखमली त्वचा आणि त्या साडीचा लाल रंग तिच्या सौंदर्याला अधिकच मादक रूप देत होता. ती अरविंदला आवाज देण्यासाठी त्याच्या खोलीच्या दिशेने गेली. जशी ती खोलीच्या दरवाजाखाली पोहोचली तसा तिला आतून काहीतरी वेगळाच अडखळणारा आवाज आला. खोलीचा दरवाजा पूर्णपणे बंद नव्हता, तो थोडा उघडा होता. नैनाने सहज आत डोकावून पाहिली आणि समोरचे दृश्य पाहून तिच्या हृदयाचे ठोके क्षणभर थांबले. तिच्या अंगातून जणू वीज संचारून गेली. अरविंद बेडवर त्याचा लॅपटॉप उघडून बसला होता. लॅपटॉपवर एक व्हिडिओ सुरू होता आणि तो व्हिडिओ दुसरा तिसरा कोणाचा नसून स्वतः नैनाचा होता. नैना जेव्हा तिच्या खोलीत कपडे बदलत होती तेव्हा अरविंदने ते गुपचूप शूट केले होते. अरविंद डोळे मिटून पूर्णपणे मधोस होऊन नैनाच्या त्या रूपाचा विचार करत काहीतरी खाजगी कृती करत होता. नैनाचा स्वतःचा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. तिच्या मनात काही प्रचंड राग आला. तिला वाटले की आज जाऊन त्याच्या कानाखाली मारावे.
पण त्याचवेळी अरविंदचे ते पिळदार शरीर आणि त्याची ती बेभान अवस्था पाहून नैनाच्या मनात एक वेगळीच शहारे आणणारी भावना निर्माण झाली. तिच्या शरीरात एक अज्ञात थरथराट सुरू झाला. त्याच गोंधळात नैनाचा हात एक नकळत दरवाजाला लागला आणि किंचित आवाज आला. अरविंदने डचकून डोळे उघडले. दोघांची नजरानजर झाली. अरविंदच्या डोळ्यात प्रचंड भीती होती, तर नैनाच्या डोळ्यात एक अनामिक धुंदी आणि आश्चर्य होते. भान येताच नैना तिथून तरातरा पावले टाकत आपल्या खोलीत निघून गेली. खोलीत आल्यावर नैना बेडवर बसली. तिची धडधड थांबत नव्हती. मनात विचारांचे कावर माजले होते. तो माझ्याबद्दल असा कसा विचार करू शकतो? तो माझ्या शरीराचा विचार करून एवढा बेभान झाला होता. हा विचार तिला एकीकडे अस्वस्थ करत होता, तर दुसरीकडे तिच्या श्रीसुलभ मनाला एक विशेष फील खास जाणीव करून देत होता. अनेक वर्षांपासून कोरड्या पडलेल्या तिच्या आयुष्यात जणू भावनांचा संगम होत होता. तिच्या अरविंदच्या खोलीत मात्र भयावह शांतता पसरली होती. अरविंद पूर्णपणे घाबरला होता. त्याला वाटले की आता नैना मावशी सर्व काही त्याच्या आईला सांगणार आणि त्याला घरातून हाकलून देणार. त्याने तातडीने लॅपटॉप बंद केला, कपडे नीट केले आणि शॉर्ट टी शर्ट घालून तो खोलीत एरझऱ्या घालू लागला. नैनाशी बोलण्याची, तिची माफी मागण्याची त्याची हिंमत होत नव्हती. त्या दिवशी दिवसभर दोघांमध्ये एक अबोल शांतता होती. कोणी कोणाशी काहीच बोलले नाही. पण दोघांच्याही मनात एकमेकांबद्दलची प्रेमाची ओढ आणि उत्सुकता शिगेला पोचली होती. रात्रीची वेळ झाली. नैनाचा पती नेहमीप्रमाणे दौऱ्यावर बाहेर गेला होता. फक्त घरात ते दोघेच होते. रात्रीच्या त्या एकांतात जेव्हा पूर्ण घर शांत होतं, तेव्हा अरविंदला झोप येत नव्हती. तो बिछाण्यावर पडून फक्त नैनाचा विचार करत होता. अचानक त्याच्या खोलीत दरवाजाचा हलका आवाज आला. अंधारात एक आकृती आत आली. मोगऱ्याचा सुगंध खोलीत दरवळू लागला. ती नैना होती. तिच्या पैंजणांचा तो नाद अरविंदच्या काळजाची धडधड वाढवत होता. जणू प्रत्येक पाऊल त्याच्या दिशेनेच येत होतं. खोलीत पसरलेला तो मोगऱ्याचा सुगंध आणि नैनाच्या पैंजणांचा तो नाद अरविंदच्या काळजाची धडधड वाढवत होता. जणू प्रत्येक पाऊल त्याच्याच दिशेने येत होतं. अरविंदने झोपण्याचा बहाणा केला होता, पण त्याचे संपूर्ण लक्ष नैनाच्या प्रत्येक हालचालींकडे होतं. अंधारलेल्या खोलीत तिच्या लावण्याची एक वेगळीच मोहिनी पसरली होती. नैना हळूच पावले टाकत अरविंदच्या बेडजवळ आली. तिच्या मनात विचारांचे वादळ होते, पण शरीरात एक वेगळीच ओढ निर्माण झाली होती. तिने आरामाचा बहाणा करत अरविंदच्या शेजारी बेडवर बसण्याचा निर्णय घेतला. नैनाने आपला एक हळूवार स्पर्श अरविंदच्या खांद्यावर केला. त्या एका स्पर्शाने अरविंदच्या शरीरात जणू वीजच संचारून गेली. त्याने डोळे उघडले नाहीत, पण त्याच्या श्वासांचा वेग प्रचंड वाढला होता. नैनाने अरविंदचा चेहरा आपल्या बाजूला वळवला. दोघांच्या नजरा अशा भेटल्या होत्या की कशाचेच भान उरले नव्हते. अरविंदने जेव्हा घाबरतच डोळे उघडले, तेव्हा अंधारलेल्या खोलीत तिच्या डोळ्यांची ती चमक एखाद्या दिवासारखा त्याला मार्ग दाखवत होती. अरविंद, तू झोपला आहेस का? नैनाचा तो कोमल आणि किंचित थरथरणारा आवाज ऐकून अरविंदचा संयम सुटला लागला. तिने त्याच्या चेहऱ्यावर आणि केसावरून हात फिरवण्यास सुरुवात केली. अरविंदच्या त्या पेजदार शरीराची ऊब नैनाला आपल्या हातांवर जाणवत होती. नैना हळूहळू त्याच्या आणखी जवळ सरकली. आमच्यातलं अंतर इतकंच कमी होतं की मला तिचे शब्द नाही तर तिचे श्वास ऐकू येत होते. अरविंदने धाडस केले आणि नैनाचा हात आपल्या हातात घेतला. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि त्याच्या बोटांच्या स्पर्शाने तिच्या काळजाची धडधड थेट त्याच्या हाताला जाणवू लागली. नैनाने सुरकात सुस्कारा सोडला. अनेक वर्षांची तिची ती मनाची पोकळी आता भरून येत असल्याचा तिला भास होत होता. दोघेही आता एकमेकांच्या अगदी जवळ होते. नैनाचा सडपातळ बांधा आणि तिची ती मखमली त्वचा अरविंदला अधिकच बेभान करत होती. तिच्या मानेजवळ त्याच्या श्वासांची उष्णता इतकी वाढली होती की तिला स्वतःच्या अस्तित्वाचाही विसर पडला होता. नैनाने लाजतच आपले डोळे मिटून घेतले. अरविंदने तिच्या खांद्यावरून हात फिरवत तिला जवळ ओढलं. त्याने तिला आपल्या इतक्या जवळ ओढलं होतं की हृदयाची धडधड त्याला स्वतःच्या छातीत जाणवू लागली होती. खोलीतील भयान शांतता आता फक्त त्याच्या वेगवान श्वासांची भंग पावत होती. मावशी, मला माफ कर, अरविंद अगदी हळू आवाजात म्हणाला. पण नैनाने त्याच्या ओठांवर आपले बोट ठेवले आणि त्याला शांत केले. शब्दांनी जे सांगता येत नव्हतं ते पूर्णपणे एका घट्ट मिठीत सांगून टाकलं होतं. नैनाने त्याला पूर्णपणे आपल्या मिठीत घेतलं. रात्रीचा तो एकांत
आणि समोर नैनाचे ते मादक रूप पाहून अरविंदचे भान हरपले होते. तिच्या उपतर श्वासांनी त्याच्या मानेवर एक वेगळी जादू केली होती, जी त्याला अधिकच वेड लावत होती. तिच्या गालावर आणि मानेवर अरविंदच्या श्वासांचा स्पर्श होताच, तिच्या मानेवर त्याच्या श्वासांचा स्पर्श होताच तिने डोळे मिटून घेतले, जणू तो क्षण कायमचा तिथेच थांबवावा. दोघांच्याही मनातील अस्वस्थता आता एका सुंदर जवळकीत बदलली होती. दोघांच्याही मनातील संयमाचा बांध फुटत चालला होता आणि ओढ मात्र शिगेला पोहोचली होती. नैनाने अरविंदच्या पाठीवरून आपले नाजूक हात फिरवले, तर अरविंदचा विळखा त्याच्या कमरेभोवती अधिकच घट्ट झाला. तिच्या कमरेभोवती त्याचा विळखा घट्ट झाला आणि तिने आपला चेहरा त्याच्या खांद्यावरून लपवून स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. त्या रात्री निसर्गाचे एक गूढ आणि स्वप्नवत सुख ते दोघेही अनुभवत होते. रात्रीचा तो एकांत आता अधिकच धुंद आणि वेधून टाकणारा झाला होता. खोलीत फक्त दोघांच्या श्वासांची लयबद्ध धडधड ऐकू येत होती. नैना आणि अरविंद दोघेही आता एका अशा वळणावर होते जिथे जगाचे सगळे नियम आणि बंध विरघळून गेले होते. नैनाने मखमली त्वचेचा सुगंध अरविंदला अधिकाधिक मदोष करत होता. तिच्या ओठांवरची ती हलकी थरथर त्याच्या नजरेतून सुटली नव्हती. त्याने हळूच तिचा चेहरा आपल्या हातात घेतला. नैनाने लाजून आपले डोळे किंचित मिटले, पण तिच्या नशेल्या डोळ्यांतील प्रेमाची ओढ स्पष्ट जाणवत होती. अरविंदचे पेलदार आणि हट्टाकट्टा शरीर नैनाला आपल्या मिठीत अधिकच सुरक्षित वाटत होते. त्याने हळूच तिची हनवटी वर उचलली आणि तिचे थरथरणारे ओठ बरंच काही बोलू पाहत होतं. असं शब्दांऐवजी फक्त सुस्कारे बाहेर पडले. नैनाने आपल्या नाजूक हातांनी अरविंदच्या पाठीवरून चोरून आत शोधत आपली पकड घट्ट केली. तिच्या नाजूक हातांनी त्याच्या पाठीवर घट्ट पकड मजबूत केली, जणू तिला तो क्षण कधी संपू द्यायचा नव्हता. दोघांच्या शरीरातील उत्तेजनाला आता शिगेला पोहोचली होती. बाहेर संतपणे पडणारा पाऊस आणि गुलाबी थंडीने खोलीत एक कमालीची ऊब शांतता निर्माण केली होती. त्याच्या ओठांचा स्पर्श तिच्या कपाळावर होताच तिच्या अंगावर आनंदाचे शहारे उमटले. नैना अरविंदच्या मिठीत पूर्णपणे पेतून झाली होती. तिच्या कांचनकांती देहावर अरविंदच्या हातांचा स्पर्श होताच तिच्या शरीरात पुन्हा एकदा वीज संचारल्यासारखे झाले. अरविंद आता पूर्णपणे बेभान झाला होता. नैनाचे ते मादक रूप आणि तिची ती लवचिक बांधा त्याच्या संयमाची परीक्षा घेत होता. दोघांच्या श्वासाची उष्णता एकमेकात मिसळत होती, जणू बर्फाला आगीचा स्पर्श व्हावा आणि सर्व काही तिथेच विरघळून जावं. त्याने नैनाला आपल्या मिठीत अधिकच घट्ट कोवटाळले. तिच्या कमरेभोवती त्याचा विळखा घट्ट केला आणि तिने आपला चेहरा त्याच्या खांद्यावर लपून स्वतःला पूर्णपणे झोकून दिला. या स्वप्नवत अनुभवात दोघेही आपले भान हरपून बसले होते. नैनाच्या मनात अनेक वर्षांपासून असलेली मनाची पोकळी आता अरविंदच्या या आवेशापूर्ण जवळकीत पूर्णपणे भरून निघत होती. त्याच्या हातांचा स्पर्श होताच तिच्या पाठीवरून फिरला आणि तिने नकळत आपले डोळे गच्च मिटून घेतले. तिची गोरी पाठ अरविंदच्या उष्ण स्पर्शाने शहारून घेतली होती. दोघांमधील अंतर आता पूर्णपणे मिटले होते. आम्ही दोघं इतके जवळ होतो की दोन शरीरं नसून एकच जीव असल्याचा भास होत होता. रात्र जसजशी वाढत होती तसतशी त्यांच्यातील जवळीक सर्व मर्यादा ओलांडत होती. अरविंदने नैनाच्या ओठांवर आपली ओठ टेकवली. दोघांच्या ओठांमधलं अंतर जेव्हा मिटलं तेव्हा जणू विश्वातील शक्ती एका जागी एकटवली होती. त्या एका चुंबनाने दोघांनाही स्वर्गीय सुखाचे जाणीव करून दिली. नैनाच्या तोंडून एक हलका उच्छ्वास आणि हुंकार बाहेर पडला, जो अरविंदला अधिकच पछाडत होता. तिच्या ओलावट ओठांची ती चव अरविंदला अधिकच मदोष करत होती. रात्र वाढत होती आणि त्यांच्यातील जवळीक सीमा ओलांडत होती, जणू दोन आत्मे एकमेकात विलीन होत होती. दोघेही घामाजलेले होते, पण त्या घामातही एक वेगळीच मादकता आणि ओढ होती. तिच्या मिठीतील ती ऊब त्याच्या आयुष्यातील सर्व थंडी पळवून लावण्याची पुरेशी होती. हा त्यांचा गुपित सुखाचा क्षण होता, ज्याची साक्षीदार फक्त ती रात्र होती. ती रात्र फक्त दोन व्यक्तींची नव्हती, तर दोन आत्मे एकमेकात विलीन होण्याची ती एक साक्षीदार होती.